पण काय वाटतंय सर, राजकारणात उतरण्यापेक्षा आहे ना समाजकारण केलं पाहिजे. जे गोरगरिबांनी मतदान केलं की आपण मोठे झालं की गोरगरिबांना विसरून जायचं. हा, हेच मला राजकारणाची व्याख्या पटत नाही. मला तर आता तर वाटतंय या परिस्थितीवर मात करायची असतात तर राजकारणात उतरलं पाहिजे. नाव पहिलं सगळ्यात चर्चा झालं होतं छोटा पुढारी म्हणून. हा, तुझं नाव, तुझी बोलण्याची स्टाईल आज जरी बघितलं एक 8 वर्ष जोपर्यंत मी जात होतो ना बघितले, तर मग कुठेतरी एक राजकीय नाही का म्हणजे राजकारणात उतरण्याचं वगैरे असं काही वाटलं कधी आपण जाऊन पुढे जाऊन राजकारणात उतरलं पाहिजे, ग्रामपंचायत निवडणुका असो किंवा काय हे केलं पाहिजे वगैरे असं कधी वाटलं का? नाही, मला म्हणजे कसं आहे, आता तरी वाटतंय राजकारणात उतरावं. पण काय वाटतंय सर, राजकारणात उतरण्यापेक्षा आहे ना समाजकारण केलं पाहिजे. राजकारणात काय होतंय, राजकारण करता करता माणूस जेव्हा मोठा होतोय तेच कळत नाही. एकंदरीत आता हा, आपण बघितलं गोरगरिबांच्या नावाने भिक्षा मागायची, गोरगरिबांनी मतदान केलं की आपण मोठं झालं की गोरगरिबांना विसरून जायचं. हा, हेच मला राजकारणाची व्याख्या पटत नाही. पहिले राजकारणी माणूस कसे होते, जनतेचा विचार करायचे. आता हे बघा, हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, RR आबा असतील, गोपीनाथ मुंडे साहेब असतील, विलासराव देशमुख साहेब असतील, हे सगळे जे नेते होते, पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, हे सगळे जे नेते होते. काही आहे का काही असं आपण राजकारणात उतरलं पाहिजे, काही विचार वगैरे आहे का असं? नाही नाही, मला तर आता तर वाटतंय या परिस्थितीवर मात करायची असतात तर राजकारणात उतरलं पाहिजे. पण सगळ्यात महत्त्वाचं, हो, गणित बदलत नाही. सत्तेशिवाय गणित बदलत नाही. आज तुम्ही आमच्या गावचा रस्ता ते बघत असेल तर एकदम दुर्मिळ भाग्य आहे की आज आमच्या गावासारख्याला टाकळी लोणार सारख्या गावात रस्ता नाही, पाण्याचे प्रश्न नाव आहे. चर्चेत आहे तुमचं. तुम्ही आजवरती म्हणजे वेगवेगळ्या मंत्र्यांच्या व्यासपीठावर दिसतात, वेगवेगळ्या राजकीय नेत्यांची भेट घेतलेली आहे. तर मग कधी लोकप्रतिनिधींकडे या गोष्टीबाबत चर्चा का नाही केली की आपल्या विकासात्मक गोष्टींवरती बोललं पाहिजे किंवा बोलण्यापेक्षा कामं केली पाहिजे? बरोबर आहे. लोकप्रतिनिधींकडे बोलून 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 सर आमच्या अर्जांचा एवढा गठ्ठा असेल सगळ्यांकडे. असं नाही, आमचे लोक बोलून बोलून थकलेत. आता किती वेळा बोलणार? पण मग आता मग त्या राजकारण्यांना काहीतरी फक्त नवीन जे येत आहेत ते फक्त सांगतात आम्ही रस्ता करू, म्हणजे एकीकडे सांगायला पाहिजे ना चॅलेंज की करायचं. आपल्या जिल्ह्याचं नाव फार महाराष्ट्रात गाजवलेला एक चेहरा आहे. तर मग कुठंतरी त्या चेहऱ्यातला एक काय म्हणतात त्याच्या घरी जायला तर रस्ता पाहिजे ना. रगडा येण्यासाठी हो, आम्ही ज्या रोडने आलो तर आम्हाला पूर्णपणे इथून तिथून फक्त रस्ता कुठे दिसलाच नाही. तर मग म्हणजे तुम्हाला डांबरच दिसलं नाही म्हणून प्रतिनिधींना एक प्रश्न का नाही विचारला? पुन्हा एकदा ते घनश्याम पुढारी, जे छोटे पुढारी त्यांनी तो एक अग्रेसिव्हपणा का नाही दाखवला? नाही नाही, घनश्याम दरोडे कायम अग्रेसिव्हपणा दाखवतात आणि घनश्याम दरोडे अग्रेसिव्हपणा दाखवतात म्हणून तरी शिस्तीत चाललीत ना. नाही आम्ही जरी अग्रेसिव्हपणा दाखवत नसतो तर आज कोण ओळखत असते. पण लोकप्रतिनिधींचं म्हणणं करू बरं, करू करू म्हणल्या तर नंतर आता त्यांनी सांगितलंय विक्रमदादा पाचपुते यांनी हे रस्ता लवकरच चालू करू, आम्हाला सत्तेत येऊन द्या. आता ते नुकतेच सत्तेत आलेले आहेत, नवीन आमदार आहेत. त्यांनी शब्द दिलेला आहे निवडणुकीपूर्वी की आम्ही सत्तेत आल्याच्या नंतर रस्ता करूया. आता बघूया 5 वर्षात नाही रस्ता केला तर बघू. श्रीगोंद्याचे आमदार आहेत भाजपचे विक्रम पाचपुते, काय आव्हान करणार? आता सत्तेत पण येते, नाही त्यांच्यासाठी एक आव्हान काय? मी त्यांना आव्हान करणे इतका मोठा नाही, पण लहान भाऊ म्हणून एकच सांगेन की दादा तुम्ही सत्तेत येण्याआधी जो शब्द दिलता की घनश्याम आम्ही मादेवाडीला जो 1 किलोमीटरचा रस्ता झालाय, 1 किलोमीटरचा राहिलाय, तो रस्ता करू. तर दादा तुम्ही कृपया तो रस्ता मंजूर करावा आणि तो आमचा रस्ता करावा, एवढीच तुम्हाला विनंती करतो.